छावा भाग 49. तोंडावर आलेल्या दिवाळी सणासाठी राणीवशाकडे लागणाऱ्या अलंकारांची यादी बाळाजी आवजींनी आपल्या चिटणीशी बैठकीवर बसून तयार केली. जोखमीची असलेली ती यादी मुजुमदार निळोपंतांना स्वतःच्या हातांनी देण्यासाठी ते बैठकीवरून उठले. त्यांनी खांद्यावरचे उपरणे ठाकठीक केले. मी ही यादी देऊन येतो मुजुमदारांना. तुम्ही इथंच थांबा, कुठं जाऊ नका. बाळाजींनी आपल्याबरोबर फडावर आणलेल्या आपल्या आवजी व खंडोजी या दोन्ही मुलांना ताकीद दिली. पुढच्या मागच्या वयाच्या आवजी खंडोजींनी माना डोलावल्या. सदर बैठकीवर कुणीच नव्हते. चौकाच्या दरवाजावर 2 धारकरी पहारा देत होते. फरास सरपोस घालणारे हुजरे अधूनमधून डोकावत होते. पण त्यापैकी कुणाचेही ध्यान आवजी व खंडोजी यांच्याकडे जायचे कारण नव्हते. त्या दोन्ही चिटणीस पुत्रांनी एकमेकांकडे पाहिले. सारी सदर मोकळी होती. भिंतीवरच्या रेखल्या रामायण महाभारतातील चित्रांकडे ते दोघे बघत राहिले. 2 चित्रांमधल्या मोकळ्या जागेत ढाल, तलवारी, भाले, तीरकमठे ऐटदार पद्धतीने मांडले होते. थोरल्या आवजींचे लक्ष बाळाजींच्या कलमदानावर गेले. त्याला काय वाटले कुणास ठाऊक. तो आपल्या भावाच्या कानात दबके म्हणाला, खंडा, मी त्या पिसानं लेख काढून बघतो. तू कुणी आलं तर लक्ष ठेव. हां, जा तू. खंडोजीने त्याला दुजोरा दिला. आवजी चिटणीस बैठकीवर चढला. मोठ्या कुतूहलाने त्याने बैठक घेऊन कलमदानातील शहामृग पीस उचलले. थरथरत्या हाताने ते शाईच्या बुधलीत डुबविले. आवजी थरथरत्या हाताने चौरंगीवरच्या कागदावर लिहू लागला. ओम नमः शिवाय. खंडोजीने त्याला दुजोरा जोडला. अंतःपुराच्या रोखाने आलेले संभाजीराजे सदर जोत्यावरून आपल्याकडे बघत आहेत याचे त्या दोघांनाही भान नव्हते. संभाजीराजांच्या पाठीशी उभ्या असलेल्या अंतोजी, रायाजी, जोत्याजी या मंडळींतील मग कुणीतरी दाटून खाकरले. आवजीने आवाजाच्या रोखाने बघितले, मात्र तो ताडकन वर उडाला. त्याला मुजरा करायचे सुधारले नाही. हातीचे पीस घरंगळून हेलकावे खात केव्हा पडले हे त्याला कळलेच नाही. बैठकीवरून खाली ताडकन उडी मारावी आणि बेलाग दौडत सुटावे असे त्याला वाटले. तरतरीत नाकाचा तांबूस गोरा, छोटेखानी डाळिंबी पगडी डोक्यावर असलेला खंडोजी मात्र क्षणापूर्वी भिंतीवरची चित्रे ज्या हरवल्या डोळ्यांनी निरखत होता तसाच संभाजीराजांना निरखू लागला. आपल्या पाठीच्या मंडळींना जागीच थोपवण्याची हातखून देऊन संभाजीराजे चिटणीसी बैठकीच्या रोखाने शांतपणे चालत आले. बैठकीवरचा आवजी थरथरला. चतुर खंडोजीने मात्र झटकन पुढे होत संभाजीराजांच्या पायांना हात लावला. संभाजीराजांनी आवजीने लेख रेखलेला कागद हलक्या हाताने उचलला, डोळ्यांखाली घातला. त्यावरची ओम नमः शिवाय ही आवजीने रिवाज म्हणून काढलेली अक्षरे त्यांना वेगळ्याच अर्थाने जाणवली. त्यांची चर्या ते वाचून फुलून उठली. बैठकीवर पडलेले शहामृग पीस संभाजीराजांनी उचलले. शाईच्या बुधलीत ते डुबविताना त्यांच्या तर्जनीवरचा पुष्कराज खडा झळकून उठला. संभाजीराजे आवजीने रेखलेल्या मजकुराकडे रोखून बघू लागले. त्यांना राजांची आठवण झाली. यावेळी राजे सुरतेस मनचाहे धुमाकूळ घालीत होते. त्या मजकुराखाली पुन्हा संभाजीराजांनी शब्द उमटविले, तुळजाभवानी प्रसन्न. संभाजीराजांनी हातीचे शहामृग पीस हलकेच कलमदानात ठेवीत आपला व आवजीचा हस्तलेख बारीक निरखला आणि ते आवजीकडे बघत म्हणाले, तुमचं हातवळण आमच्याहून गोमटं आहे.
कोण तुम्ही? इथे का? आवजीचा जीव भांड्यात पडला, पण त्याला बोलणे साधेना. खंडोजी मात्र धिटाईने म्हणाला, आम्ही चिटणीसांचे मूल. हे आवजी, आम्ही खंडोजी. बसा. आवजी, बैठक घ्या. संभाजीराजांनी आवजीला चिटणीसी बैठकीवर बसण्याची खूण केली. आवजी आता थिरावला. एवढ्यात बाळाजीच प्रवेशले. आवजीला चिटणीसी बैठकीवर बसलेले बघून त्यांनी गटकन आवंढा गिळला. तुरुतुरु चालत ते आवजीला कानगोष्ट देण्यासाठी येऊ लागले. त्यांचा मनसुबा हेरून संभाजीराजे त्यांना हसून म्हणाले, चिटणीस काका, बसू द्या त्यांना. तुमचा आहे तसाच त्यांचा हात गोमटा आहे. हातीच्या पिसांचा त्यांना सराव द्या. आणि संभाजीराजे वळते होऊन थेट राजांच्यासारखे झपाझप चालत अंतःपुरात गेले. त्यांच्या पाठीवरच्या जाम्यावरची जरीबतूची गिर्रेबाज कोयरी बघताना खंडोजीचे डोळे दिपले. त्याने कमरेत झुकून पाठमोऱ्या संभाजीराजांना मुजरा रुजू घातला. गडाच्या तोफखान्यावर स्वागती तोफा धडधडल्या. नगारे, शहाजणे, शिंगे कल्लोळून उठली. मोगली सुरत पुन्हा एक वार बेसुरत करून वणी दिंडोरीच्या रानात फौजबंद शाही सरदार इखलास खान व दाऊद खान कुरेशी यांना पुरते खडे चारून वऱ्हाडातील लाडांचे कारंजे ही संपन्न व्यापारपेठ मावळी लाडाने लुटून साल्हेरीचे खुले जंग फत्ते करून तिथल्या किल्ल्यावर जरीपटक्याचा भगवा टिळा मढवून बागलान, वऱ्हाड, खानदेश या मोगली मुलखाची मारतोड करून विजयी राजे परतले. जाताना मोकळ्या नेलेल्या किलतानी बारदानांच्या पडशीसारख्या मोहोरबंद पिशव्या पाठीवर वाहून आणलेली घोडी दमछाक झाली होती. पूर्वी झाला त्याहून हा पराक्रम थोरच झाला. पालखी घेऊन राजगड उतरून आलेले आपले सेवक प्रतापराव सलीमकर, किल्लेदार सुभानजी, बाळाजी, अण्णाजी, निळोपंत व मोहिमेतील रूपाजी, प्रतापराव गुजर, मोरोपंत, येसाजी यांच्या सोबतीत राजे गड चढून आले. बाले किल्ल्याच्या सदर दरवाजाशी येऊन जिजाऊसाहेब आणि संभाजीराजे यांनी राजांची आगवानी केली. संभाजीराजांना यावेळी राजांच्या मुद्रेवर एक आगळेच तेज आढळले. राजांना राजगडी येऊन पंधरवडा हटला. आणली लूट प्रतवार ठरवून दास्तानी लावण्यात आली. जाया झालेले स्वार आणि घोडी तबीबांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यांना दवादारू केली. माघ वद्य एकादशीचा दिवस मावळ चढून आला. राजगडाची कदरेची सदर बसली. जखम दरबार जमा झाला. सदर बैठकीवर राजे, जिजाऊसाहेब, संभाजीराजे यांनी बैठक घेतली होती. भोवतीने मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, येसाजी, प्रतापराव, निळोपंत, निराजीरावजी, रघुनाथ भट, दत्ताजी त्रिमल अदब धरून उभे राहिले. चिकाच्या पडद्याआड सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई असा राणीवसा, सखूबाई, अंबाबाई असा कन्यावसा, येसूबाई, धाराऊ जमा झाल्या होत्या. रिवाजाप्रमाणे समोर आलेल्या भंडाऱ्याची चिमट राजांनी सदर देवतेवर उधळली. समोर उभ्या असलेल्या जखम दरबारच्या मानकऱ्यांवर एकदा अभिमानाची नजर फिरवली आणि ती नजर तशीच चिटणीस बाळाजी आवजींना दिली. बाळाजींनी जखम दरबारचा मायना खुला केला. मातुश्री आऊसाहेबांचे कृपाप्रसादे करून खासा सरकार स्वामींनी मोगलाई, बागलान, वऱ्हाड, खानदेश, सुरत अशी भरपल्याची मोहीम घातली. शेलका पाऊलोक घोडाई दिमतीस घेतला. मनी धरला तेवढा मनसुबा घडवून आणिला. ये स्वारीत मर्दानगी केले हातास, जाया झाले आसामीस, कामी आले हत्यारगिरांचे वारसास, मरातब द्यावा म्हणून हा जखम दरबार बसता केला असे. ये सदरी मरातब म्हणून मशार नेल्हे. बाळाजी एक एक नाव वाचू लागले.
राजे संबंधिताला कडे, मोहरा, तोडे, मानवस्त्रे बहाल करू लागले. जखम दरबार सरतीला आला. बाळाजी झुकून तसेच 5 कदम मागे हटले. सारा जखम दरबार राजांच्या कदरदानीने भारावून गेला होता. राजांच्या हातून मिळालेल्या वस्तूकडे बघताना अभिमानाने ऊर भरले होते. त्या समाधान अभिमानात काही क्षण गेले. राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. एक निसटती लकीर जिजाऊंच्या ओठांमागे तरळली. चेहऱ्यावर आता दाटत आलेल्या सुरकुत्यात ती मिसळून गेली. राजे बैठकीवरून उठले आणि जमल्या दरबारला आपल्या मनचा हेतू खुला करून सांगू लागले. मंडळी, जखम दरबार सरला आहे. आम्ही जातीने सांगतो आहोत, त्यास प्रयोजन वेगळे. राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांच्याकडे एकदा बघून घेतले. पुन्हा ते एकसुरी धीमे बोलू लागले. उत्तरेहून रजपूत मिर्झा राजा आला. त्याने वस्त्रे हत्ती नजर करून आमच्या फर्जंद संभाजीराजांना मनसबीचा मरातब दिला. आगरियात भरल्या दरबारी पादशहा औरंगने त्यांना रत्नजडावाची कट्यार बक्ष केली. औरंगाबादेस शहजादा शहा आलमने त्यांना हत्ती नजर करून मानाची वस्त्रे बहाल केली. फक्त आम्हास त्यांच्यासाठी काही देणे करणे ते आजपर्यंत म्हटले तरी साधले नाही. म्हणून एक विचार बांधून मासाहेबांच्या आणि आपल्या साक्षीने आम्ही तो बोलणार आहोत. आजपासून आम्ही आमचे फर्जंद संभाजीराजे यांना सवत्या कारभार कामावर नामजाद करणार आहोत. शिक्के कट्यार वस्त्रे बहाल करणार आहोत. राजांनी थांबून आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना मध्येच अर्थपूर्ण नजर दिली. आजपासून संभाजीराजे दिल्या अधिकारात आपल्या नावे पत्रांवर शिक्के करतील. फरमान, निवाडे, करार, खलिते यांवर दस्तूर लावतील. आम्ही त्यांच्या दिमतीस वाकणीसीच्या मुतालकीसाठी मशार निल्हे महादेव यमाजी यांना व चिटणीसी कामासाठी लेखनिक परशुराम यांना जोडून देत आहोत. फडाचे कारभारी धारराव निंबाळकर यांनी हरकामी पडील ती मदत करणे आहे. आजपासून संभाजीराजे शिक्काधारी सरते कारभारी झाले. राजांच्या समोर त्यांच्या खाजगी कारभाऱ्याने शिक्के, कट्यार, वस्त्रे, म्यानबंद तलवार असलेले तबक धरले. तबकातील तलवार उचलीत राजे संभाजीराजांना म्हणाले, असे दरबारासामने या. संभाजीराजे उठून अदबीने राजांच्या जवळ आले. चिकाच्या पडद्या आडून येसूबाई बघत राहिल्या. राजे उठून आपल्या हातांनी तलवारीचे भगवे वाद संभाजीराजांच्या कमरेला आवळीत असलेले त्यांना दिसले. राजांनी मानवस्त्रे संभाजीराजांच्या खांद्यावर झडीने टाकली. तबकातील भंडारा घेऊन त्याची आडवी बोटे जगदंब म्हणत संभाजीराजांच्या कपाळी असलेल्या शिवगंधावर ओढली. संभाजीराजांनी त्यांना आणि जिजाऊंना नमस्काराचा रिवाज दिला. एका हाती संभाजीराजांचा हात घेऊन दुसऱ्या हाताची जोड जिजाऊंना देऊन राजांनी त्यांना उठते केले. त्या दोघांच्या मधून संभाजीराजे चालू लागले. त्या त्रिदळी भोसले मंडळाला मुजरा करण्यासाठी मंत्रीगणांसह उभा जखम दरबार कमरेत झुकला. राणीवशात हरोलीच्या बैठकीवर बसलेल्या सोयराबाई मात्र चटक्याने उठल्या. इतर कुठल्याही बाईसाहेबांकडे न बघता त्या पाठीशी उभ्या असलेल्या चंद्रादासीला म्हणाल्या, चंद्रा, चल, आमचे बाळराजे महाली एकलेच आहेत. आणि चंद्रा मागून येते आहे की नाही हे न बघताच त्या आपल्या महालाच्या रुखाने तरातरा चालूही लागल्या. त्यांच्या चालण्याबरोबर फरफटत जाणारा नेसूचा जरीकाठी घोळ बघताना
धाराऊच्या कपाळीचे गोंदणे मात्र कळेल न कळेल असे लकलकले. भाग 49 समाप्त.